मालवणी पद्धतीने असं एक मच्छीचं कालवण बनवा. भात, भाकरी, चपाती काहीही खाऊ शकता. चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. ही टोलची मच्छी आहे. कापून तिला साफ करून आणलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. याच्यासाठी लागणारे आपण वाटण तयार करणार आहोत. 6 कलरच्या मिरच्या आणि 5 ते 6 तिखटवाल्या मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजायच्या घालायच्या, म्हणजे पटकन त्या भिजल्या जातात. त्याच्यासाठी मसाला तयार करणार आहोत. हे सर्व साहित्य आहे ना, ते ह्या चमच्याच्या मापाने घेतलेले आहे. अर्धा चमचा तांदूळ आहे, ते 1 तास चांगले पहिले भिजवून घेतलेले आहेत. अर्धा चमचा जिरं, 1 चमचा धणे, 10 ते 12 लसूण पाकळ्या छोट्या छोट्या आहेत म्हणून 10 ते 12 घेतलेले आहेत. पाव चमचा हळद आणि 10 ते 15 काळी मिरीचे दाणे आणि मोठी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. जेवढ्या माणसांना तुम्हाला मच्छीचा रस्सा करायचा असेल ना, त्याप्रमाणे ओलं खोबरं घ्यायचं. आणि इथे तिखटवाली आणि कलरवाली इथे मिरची घातलेली आहे. मालवणी जेवणामध्ये संकेश्वरी मिरची घालतात, पण माझी इथे बेडगी मिरची आहे आणि तिखटवाली मिरची आहे, कारण मच्छी म्हटल्याच्यानंतर थोडं तिखटच पाहिजे. 1 इंच आलं. हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय. लागलं तर पाणी घालायचं. हे वाटलेलं आपल्याला वाटण चांगलं एकदम बारीक वाटायचं. जर जाडसर झालं ना तर रस्स्यावरती ना ते खोबरं पेवतं, म्हणून बारीक वाटून घ्यायचं. मालवणी मच्छीचं कालवण करण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली की 1 चमचा तेल घालायचं. तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाले की 4 पाकळ्या लसूणच्या ठेचून घालायच्या. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं. त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण मिक्स करून घ्यायचं. मसाला चांगला तेलामध्ये परतून झाला की त्याच्यामध्ये नंतर पाणी घालायचं. तुम्हाला जेवढा घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं, कारण मसाला शिजायला, मच्छी शिजायला थोडा वेळ लागतो. पहिला मसाला चांगला शिजवून घ्यायचा, नंतर आपण त्याच्यामध्ये मच्छी घालणार आहोत. कारण पहिली सुरुवातीलाच आपण मच्छी घातली ना तर मग ती विरघळून जाते. मच्छी म्हटल्याच्यानंतर कोकमही पाहिजे. जशी तुमची कोकम आंबट असतील ना त्याप्रमाणे 4-5 काही ती कोकम घालायची. चवीप्रमाणे मीठ घालायचं. मसाला चांगला शिजवून घ्यायचा. 10 ते 12 मिनिटं मसाला शिजवून झालेला आहे. मसाला चांगला शिजवून घ्यायचा आणि आता त्याच्यामध्ये आपण मच्छी सोडायची आहे. मसाला चांगला शिजवल्याने वाटलेलं खोबरं आहे ना ते तेल पण सोडतं आणि कालवणाला चव चांगली येते, म्हणून मसाला शिजल्याच्या नंतरच मच्छी सोडायची. 3 हिरव्या मिरच्या मध्ये चिरा देऊन टाकायच्या आणि हलक्या हाताने मिक्स करायची आणि हिला शिजवून घ्यायची. गॅस एकदम बारीक करायचा आणि चांगली शिजवायची. मच्छी मी 8 ते 9 मिनिटं चांगली शिजवून घेतलेली आहे. कोथिंबीर घालायची. मसाल्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली नाही, कारण मसाल्याचा कलर बदली होतो म्हणून. पण जेव्हा आपण मसाला फ्राय केला ना तेव्हा कोथिंबीर घालायची माझी राहिलेली. तेव्हा तुम्ही घातलीत ना तर चांगली चव येते मग कालवणाला. आपलं मच्छीचं कालवण शिजले, गॅस बंद करायचा. आजचं जर तुम्हाला मालवणी पद्धतीचं मच्छीचं कालवण आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर घरचा सण चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.